नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साजूक तुपात परतलेले रताळ्याचे गोड काप. ही उपवासासाठी योग्य आणि झटपट व पौष्टिक गोड डिश आहे. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी खूप पटकन तयार होते. त्यासाठी रताळे घेतलेले आहेत. त्यांना अशा प्रकारे सोलून घ्यायचे धुवून. खूप जास्त साल नाही काढले तरी पण चालेल. आता आपण अशा प्रकारे सर्व रताळे सोलून घेऊ. रताळे आता सोलून झालेले आहेत. त्यांचे असे मस्त बारीक बारीक गोल गोल काप करून घ्यायचे. रताळ्याचे काप छान बारीक करायचे. रताळं खूप मोठं असलं तर मग मधून त्याचे भाग करायचे आणि मग करायचे. म्हणजे तुपामध्ये ते लवकर शेकले जातात आणि मग खायला चव अधिकच वाढते. आता अशा प्रकारे आपण रताळ्यांचे सर्व काप करून घेऊ. रताळ्याचे काप करून झाल्यानंतर आपण आता 2 ते 3 वेलदोडे घेतलेले, त्यांना पण बारीक करून घेऊ. त्यानंतर 7-8 काजू घेतलेले आहेत आणि बदाम घेतलेले आहेत. त्यांना खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं. नाहीतर तुम्ही चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकतात. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे तूप टाकायचं. तूप थोडं तापलं का त्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर टाकून द्यायचं. त्यानंतर रताळ्याचे काप टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित छान परतून घ्यायचं. थोडं 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतत राहायचं. आपण जर नाही परतले तर मग ते कढईला चिकटतं. त्यामुळे थोडं परतत राहायचं. त्यानंतर आपण आता त्यामध्ये अर्धा कप दूध टाकणार आहे. तुम्ही पाणी सुद्धा टाकू शकतात. थोडं टाकायचं पाणी, नाहीतर मग दूध. आता अर्धा कप दूध टाकून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं त्याच्यावर. म्हणजे पटकन काप शिजून जातात. बघा आता मस्त रताळे आता शिजलेले आहेत. आपण त्यामध्ये आता साखर टाकून घेऊ. तुम्ही गूळसुद्धा टाकू शकतात. गुळाने पण खूप छान चव लागते. आता मी साखर टाकलेली आहे. साखर टाकल्यानंतर साखर विरघळेल तिथपर्यंत परतत राहायचं. बघा आता अशा प्रकारे आपण परतून घेऊ. बघा किती मस्त कलर आले. अशा प्रकारे आपले साजूक तुपातील रताळ्याचे काप तयार झाले. ही डिश खूप पटकन तयार पण होते आणि खायला पण खूप चवदार लागते. अशा पद्धतीने उपवासाला रताळ्याचे काप तुम्ही पण नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.